नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुळशीच्या रोपाला आपल्याकडे अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते। घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळस असणे म्हणजे प्रसन्नतेचे प्रतीकच। घराच्या अंगणात किंवा कुंडीत लावलेली तुळस ही केवळ धार्मिकच नाही तर औषधी दृष्ट्या ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे। अंगणात किंवा बाल्कनीत लावलेलं तुळशीचं रोप कायम हिरवगार दिसावं, रोपाची वाढ व्यवस्थित व्हावी किंवा रोपाला भरपूर हिरवीगार पाणी यावीत असे आपल्याला वाटते। तुळशीच्या रोपाची आपण अत्यंत बारकाईने काळजी घेतोच, तरी पण अनेकदा या रोपाची हिरवीगार पाने अचानकपणे काळी पडू लागतात। अनेकदा हवामानातील बदल, कीड किंवा बुरशीमुळे तुळशीची पाने काळी पडू लागतात किंवा त्यावर एक प्रकारचा काळा थर जमा होतो। हे पाहून अतिशय वाईट वाटते। अशा परिस्थितीत वेळेवर योग्य काळजी घेतली नाही तर तुळस कोमेजू शकते। केमिकल कीटकनाशकाचा वापर न करता काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्यास हा काळा थर सहज काढता येतो आणि तुळशीच्या रोपाला पुन्हा हिरवेगार व ताजेपणा मिळतो। पण काळजी करू नका, काही सोप्या घरगुती उपायांनी तुळशीच्या रोपाला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकता। तुळशीच्या पानावरील हा काळा थर नक्की कशामुळे येतो आणि तो घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुळशीची हिरवीगार पाने अचानकपणे काळी पडू लागल्यास पहिल्यांदा कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे। कडुलिंब हे नैसर्गिक कीटकनाशक आहे जे रोपावरील बुरशी किंवा कीड नष्ट करते। 1 लिटर पाण्यात 1 चमचा कडुलिंबाचे तेल आणि 2 ते 3 थेंब लिक्विड सोप मिसळा। हे मिश्रण बाटलीत भरून काळ्या पडलेल्या पानावर स्प्रे करा, यामुळे कीड मरते आणि पाने स्वच्छ होतात। दुसरा उपाय आहे हळदीचे पाणी। हळद ही अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल असते, जी रोपावरील रोग, कीड लागण्याची समस्या नैसर्गिकपणे दूर करण्यास मदत करते। 1 लिटर पाण्यात 1 मोठा चमचा हळद मिसळा। हे पाणी तुळशीच्या मुळाशी घाला आणि थोड्या पाण्याचा पानावर शिडकावा करा, यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो। तिसरा उपाय कोरडी राख। गावखेड्यात हा उपाय आजही खूप लोकप्रिय आहे। लाकडाची थोडी कोरडी राख घेऊन ती तुळशीच्या पानावर आणि फांद्यावर सकाळी लवकर म्हणजे दव असताना भुरभुरून घालावी। 2 ते 3 दिवसांनी पाण्याने रोप स्वच्छ धुवून टाकावे। ही राख कीड आणि काळा थर शोषून घेते व यामुळे तुळशीच्या रोपाची पाने पुन्हा हिरवीगार होण्यास मदत मिळते। बेकिंग सोडा आणि पाणी। तुळशीच्या पानावरील बुरशीचा थर काढण्यासाठी बेकिंग सोडा खूप उपयुक्त ठरतो। अर्धा चमचा बेकिंग सोडा 1 लिटर पाण्यात मिसळा आणि पानावर फवारा, यामुळे पानावरील काळेपणा निघून जाण्यास मदत होते। दूध आणि पाणी। दूध व पाणी समप्रमाणात मिसळून पानावर फवारा, ज्यामुळे पानावरील काळा थर कमी होतो आणि पानांना चमक येते। तुळशीच्या पानांचा हिरवागार रंग काळा पडू नये म्हणून पाण्याचा अतिवापर टाळा। तुळशीच्या कुंडीत पाणी साचून राहिल्यास मुळे सडतात आणि पाने काळी पडतात। फक्त माती कोरडी वाटली तरच पाणी द्या। दुसरं, मंजिरी काढत राहा। तुळशीला मंजिरी म्हणजे बिया आल्या की रोपांची वाढ थांबते। वेळोवेळी मंजिरी छाटत राहिल्याने रोप हिरवेगार राहते व रोपांची वाढ देखील चांगली होते। तिसरा आहे सूर्यप्रकाश। तुळशीला दिवसातून किमान 4 ते 5 तास ऊन मिळेल याची काळजी घ्या, म्हणजे आपोआपच आपण आपल्या तुळशीला सुरक्षित हिरवेगार असं ठेवू शकू। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।